मॉर्निंग गाईज, आज आम्ही जात आहोत राजचा रिझल्ट बघायला. राज तर खूप एक्सायटेड आहे की माझा रिझल्ट आहे. मम्मी चला आवर लवकर आवर लवकर. मग मी पटकन आवरलं, बरं आंघोळ केली आणि पटकन कपडे घातले आणि केस विचारते. म्हटलं चल बाबा उशीर झाला तर आपल्याला. राज म्हणते मम्मी आवर ना, व्हिडिओ नंतर काढ. मग मी पटकन हेअरस्टाईल केली, वेणी घातली, छान अशी टिकली लावली आणि म्हटलं ठीक आहे राज चल आपण जाऊ. मग आम्ही लागलो बरं रोडला की बाबा चल राज. मग राज म्हणतो मम्मी स्कूटीवर जाऊ आपण, पायी नको. मग स्कूटीवर जाण्यासाठी आम्ही अर्ध्या रस्त्यापर्यंत आलो. अर्ध्या रस्त्यात खड्ड्याचा रस्ता होता, मला वाटलं पडतो आम्ही दोघं, म्हणून मी राजला उतरवलं खाली. म्हटलं राज तू उतर खाली, मी आपण पुढे गेल्यावर मी तुला घेते. आणि मग तसंच मी खड्ड्याचा रस्ता व्यवस्थित घालून मग आले. राज मग मस्त व्यवस्थित म्हणतो माझी मम्मी गाडी चालवतो, मी फर्स्ट टाईम बनवतोय व्हिडिओ, असं तसं त्याचं खूप चालू होतं आणि खूप एक्सायटेड होता तो रिझल्ट बघण्यासाठी. मग आम्ही रिझल्ट बघायला स्कूलला गेलो. बरं त्याच्या स्कूलला गेल्यावर तिथं सगळेजण पेरेंट्स होते, स्टुडंट होते. मग आम्ही त्याच्या मॅडमकडे शोधत गेलो की एवढ्या घोळक्यामध्ये की मॅडम कुठे आहेत, मॅडम कुठे आहेत. मग मॅडमने त्याचा रिझल्ट सांगितला. त्या म्हटल्या अभ्यास छान करतो, फक्त थोडा बडबड करतो तो. मग त्यानंतर आम्ही रिझल्ट बघितला. बरं मला असं वाटतं कधी कधी की ठीक आहे बाबा मुलांनी केलं तरी चालतं, काय आपण लहान होतो तेव्हा केलं, आता मोठंपणी आपल्याला करता येत नाही तसं. त्यानंतर त्या मॅडम सांगत होते हे दोन मुलं खूपच भांडणं करतात, मुलगा आणि राज दोघंजण मिळून खूप भांडणं करतात. मग आम्ही त्यांचं सॉर्ट आऊट केलं की बाबा भांडणं करत जाऊ नका मोठं झाल्यावर असं. मग त्यांनी मॅडमने आम्हाला मार्क्स दाखवले राजचे. मग मला म्हणजे आनंदी वाटलं त्याला मार्क्स चांगले पडले त्यामुळं. मग आम्ही दुसऱ्या ऑर्डर मग राजला म्हटलं मी स्माईल कर राज, काय होत नाही काही मार्क्स कमी पडले तर. आणि मग त्यानंतर आम्ही दुसऱ्या मॅडमला भेटायला गेलो, म्हणजे दुसऱ्या सब्जेक्टच्या मॅडमला की बाबा कुठे कुठे मॅडम आहेत. आणि मग प्रत्येक मॅडमला भेटण्यासाठी प्रत्येक क्लासला गेलो. राज मला दाखवत होता मम्मी चल आपण, मी तुला दाखवतो मॅथ्सच्या मॅडम, चल मम्मी तुला मॅथ्सचे सर दाखवतो, मराठीच्या मॅडम दाखवतो, EVSच्या मॅडम दाखवतो. मग आम्ही तसं करत करत सगळ्या मॅडमला शोधलं, त्याच्याबद्दल विचारलं की कसा करतो हा राज अभ्यास. हे सगळ्यांनी छान सांगितलं, फक्त सांगितलं थोडा बंड आहे. मग नंतर फायनली आम्ही खाली उतरलो. राज खाली उतरत होतं, मला दाखवत होतं मम्मी इकडून चल, इकडून जायचं, इकडून उतरायचं. मग असं करत करत याच्यातून आम्ही खाली उतरत चढत मग फायनली खाली उतरलो. आणि शेवटी बघा त्याच्या क्लासच्या मुली त्या म्हणत होत्या राज चांगले मार्क घे बरं तू. मग राज म्हणला हो. त्यानंतर मी माझ्या टायपिंग क्लासला गेले. बरं तिथं मी टायपिंग क्लास लावला होता अगोदर, आणि तिथं त्यांना रिझल्ट विचारला माझा. मी 2022ला पास आहे का फेल आहे हे पण होतं विचारलं. आणि ते चांगलं होतं टायपिंग क्लास. सरांनी मला सगळी माहिती दिली टायपिंगबद्दल. आणि दुसऱ्या टायपिंग क्लासवर मला इथं 1,500च काम होतं आहे बॅक राहिलेल्या सब्जेक्टसाठी. दुसरीकडे डायरेक्ट महिन्याला ते पूर्ण फुल फीसच भरून घेत आहेत, म्हणजे हे सर चांगले आहेत. मग मी तसंच आम्ही वापस रिटर्न आलो. व्हिडिओ आवडला